आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतली गटबाजी उफाळून आली आहे। पालघर जिल्ह्यात मनसेच्याच 2 गटांमध्ये जोरदार वाद झाला। राज ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतरच हा वाद चव्हाट्यावर आलाय। बघूयात एक रिपोर्ट। मी तुम्हाला सांगतो ना, हे एकदा राज्य जर माझ्या हातामध्ये आलं ना, अख्खं राज्य सुतासारखं सरळ करून ठेवीन मी। महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं स्वप्न बघणाऱ्या मनसेच्या 2 गटांमध्येच तुंबळ धुमश्चक्री झाली। मनसेचे पालघर जिल्ह्यातले पदाधिकारी समीर मोरे आणि आतिश मोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। हा हल्ला मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष असलेल्या अविनाश जाधव यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप होतोय। जो हल्ला झालेला आहे, आमचे नेते आहेत पक्षाचे, त्यांच्याकडून हा हल्ला आम्हाला अपेक्षित नव्हता। कारण आज आम्ही जिल्ह्यामध्ये सन्माननीय राजसाहेब यांच्याकडे पाहून जिल्ह्यामध्ये काम करतो, कुठल्या एका व्यक्तीकडे पाहून नाही। जरी मतभेद होत असतील, मतभेद सर्वच पक्षामध्ये असतात, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला कराल। आणि या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। नक्कीच सन्माननीय राजसाहेबांकडे आम्ही हा कळवलेला आहे आणि सन्माननीय राजसाहेबांकडे आम्हाला अपेक्षा आहे की नक्की तुम्ही याच्यावरती कारवाई करावी। कारण जर असंच झालं तर पालघर जिल्ह्यामध्ये पक्षाचं कोण काम करायला पुढे येणार नाही। झाले पेशंट ॲडमिट, पण त्याला जो मार लागलेला आहे हाताला म्हणजे धारदार शस्त्रांनी मारलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या उजव्या हाताचे रिंग फिंगर आणि मिडल फिंगरचे टेंडन तुटलेत पूर्णपणे, त्यामुळे मुवमेंट होत नव्हती। आता त्याची सर्जरी केलेली आम्ही इमर्जन्सीमध्ये। सेकंड थिंग, पेशंट हॅड अ व्हेरी सिव्हिअर ट्रॉमा ॲट लेफ्ट मेस्टॉइड रिजन, लेफ्ट साईडच्या डोक्याला फार लागलेलं आहे त्यांना। तर त्याच्यासाठी आता आपण सिटी स्कॅन करतोय। तर तिथे घाव वगैरे असं शार्प इंजुरी वगैरे नाही, पण आता ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की ते मारत होते कोयत्यांनी, पण त्यांनी वार वगैरे वाचवलेत, त्यामुळे मोठं काय टळलेलं आहे, ते म्हणजे मोठी इंजुरी टळलेली आहे। विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही आमदार निवडून आला नाही, त्यामुळे राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांकडून याचा जिल्हानिहाय आढावा घेत आहेत। रविवारी राज ठाकरेंनी पालघर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंकडे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची तक्रार केली। निवडणुकीत पक्षाकडून पुरवण्यात आलेली आर्थिक रसद अविनाश जाधव यांच्याकडून मिळाली नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना सांगितलं। याचाच राग मनात धरून अविनाश जाधव यांच्या साथीदारांनी कार्यालयात घुसून धारदार शस्त्रांनी वार केल्याचा आरोप मनसेच्याच पदाधिकाऱ्यांनी केलाय। या घटनेनंतर अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। विधानसभा निवडणुकीतल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी माझ्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे। काम करताना माझ्याकडनं कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे, असा फक्त 2 ओळींचा राजीनामा अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंकडे पाठवलाय। चांगली गोष्ट आहे ती, परंतु कार्यकर्ता आहे, तो सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे, त्याच्या मनाला थोडं लागलं असेल, त्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे। चांगली गोष्ट, याच्यावरती पक्षप्रमुख विचार करतील काय ते। पण अविनाश आमचा लढवई आहे, लढवया वृत्तीच्या माणसाला अशा प्रकारची जर पराभव झाला तो जिवारी लागतो, त्यामुळे त्याला तो जिवारी लागलेला पराभव ठीक आहे। तर त्याला काय, त्यातल्या एका पदाचा मी राजीनामा दिला होता आणि उर्वरित मी पक्षाचा नेता होतोच, तो मी नेता म्हणून देखील काम करू शकत होतो। परंतु आज सकाळी मला सन्माननीय राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि सन्माननीय साहेबांनी मला पुन्हा आदेश दिलेला आहे की ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी तुझी आहे, तुला जिल्हाध्यक्ष म्हणून तिथे काम करायचं। मी याच्या आधीही सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलंय, आयुष्यात पुढे देखील सन्माननीय राजसाहेबांच्या सर्व आदेशाचं पालन करणार आहे आणि आज देखील साहेबांनी जो मला आदेश दिला त्याचं मी पालन करणार आहे। सन्माननीय राजसाहेबांनी मला राजीनामा हा वगैरे असं काही नसतं, असं साहेबांचं वाक्य होतं। काम करत राहायचं असतं, यश जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल। सो मी साहेबांच्या आदेशाचं पूर्ण पालन करून आजपासून पुन्हा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने वाढवणार। अविनाश जाधव यांनी स्वतः सुद्धा ठाणे शहर मतदारसंघातनं निवडणूक लढवली होती, पण या मतदारसंघात ते 3ऱ्या क्रमांकावर राहिले। निवडणुकीच्या आधीपासूनच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या मनसेत गटबाजी सुरू होती, पण पराभवानंतर आणि राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर ती उफाळून आली। मनोज सातवी, NDTV मराठी, पालघर।